गॅस सिलेंडर जास्त दिवस चालण्यासाठी काही सोप्या टिप्स. 1. प्रेशर कुकर वापरा. प्रेशर कुकरमध्ये स्वयंपाक केल्यास गॅसची बचत होते. 2. डाळ तांदूळ आधी भिजवा. डाळ, तांदूळ, चणे, राजमा 20 ते 30 मिनिटे भिजवले तर लवकर शिजतात आणि गॅस वाचतो. 3. योग्य बर्नर वापरा. लहान भांड्यासाठी लहान बर्नर आणि मोठ्या भांड्यासाठी मोठा बर्नर वापरा. 4. भांड्यावर झाकण ठेवा. स्वयंपाक करताना भांड्यावर झाकण ठेवल्याने अन्न लवकर शिजते आणि गॅस कमी लागतो. 5. आग ज्वाला निळी ठेवा. गॅसची आग ज्वाला निळी असली तर गॅस योग्य प्रकारे जळतो. पिवळी ज्वाळा दिसली तर बर्नर स्वच्छ करा. हो, पण बर्नर थंड होऊ द्या, नाहीतर चटका लागेल. 6. बर्नर स्वच्छ ठेवा. बर्नरमध्ये अन्नाचे कण अडकले तर गॅस जास्त खर्च होतो. 7. भाजी लहान तुकड्यांत कापा. लहान तुकडे लवकर शिजतात आणि गॅस कमी लागतो. 8. वारंवार झाकण उघडू नका. झाकण उघडल्यावर उष्णता बाहेर जाते आणि गॅस जास्त लागतो. 9. गॅस थोडा आधी बंद करा. अन्न पूर्ण शिजण्याआधी 1 ते 2 मिनिटे गॅस बंद केला तरी उष्णतेने अन्न शिजते. 10. पाईप व रेग्युलेटर तपासा. गळती नसल्याची खात्री करा, नाहीतर गॅस वाया जातो. गॅसची बचत करण्यासाठी आणि सुरक्षित स्वयंपाकासाठी इलेक्ट्रिक प्रेशर कुकर हा एक सहज सोपा पर्याय आहे. यामध्ये भात, डाळ सोबतच इतरही काही पदार्थ झटपट आणि लगेच शिजतात. जर तुम्हीही नवीन इलेक्ट्रिक प्रेशर कुकर घेण्याचा विचार करत असाल तर टॉप ब्रँड्सचे काही निवडक पर्याय पाहूयात, जे तुमच्या खिशालाही परवडतील आणि कामाचा ताणही कमी करतील. गॅस संपला तरी टेन्शन नाही. गॅसपेक्षाही स्वस्त पडेल या इलेक्ट्रिक कुकरमधील स्वयंपाक. पहा कोणता प्रेशर कुकर आहे बेस्ट. ऑर्डर करण्यासाठी कमेंटमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इलेक्ट्रिक राईस कुकर हा 1.8 लिटर इतका आहे. 4 ते 6 जणांच्या कुटुंबासाठी पुरेसा, ज्यामुळे स्वयंपाक झटपट आणि एकसमान होतो. आतील भांडे नॉनस्टिक आहे, ज्यामुळे अन्न चिकटत नाही आणि साफ करणे सोपे जाते. अन्न शिजल्यानंतर ते बराच वेळ गरम ठेवण्याची सोय. यात तुम्ही केवळ भातच नाही तर पुलाव, खिचडी, मोमोज आणि भाज्या देखील वाफवू शकता. सोबतच 2 वर्षांची वॉरंटी देखील दिली जाते. तांदूळ व धान्य: साधा भात, पुलाव, खिचडी, मसाले भात, बिर्याणी. डाळी: तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, हरभरा डाळ, डाळ फ्राय. भाजी: बटाट्याची भाजी, मिक्स वेज, आलू मटर, आलू गोबी, पालक भाजी. कडधान्य: